आपण पाहतोय की लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत आणि अशा वेळेस आता सरकारचं शिष्टमंडळ हे हाकेंच्या भेटीला गेलं आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून हाकेंशी चर्चा केलेली आहे। यावेळी सरकारचं शिष्टमंडळ गिरीश महाजन, उदय सामंत या ठिकाणी हाकेंशी त्यांनी भेट घेतली आहे। आपले प्रतिनिधी विजय झिडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। विजय, मुख्यमंत्र्यांनी हाकेंशी फोनवरून चर्चा केलेली आहे, काय चर्चा झालेली आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच जर पहिलं त्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते दाखल झालं होतं। तब्बल अर्धा तास जे आहे ते सरकारच्या कमांडरांनी लक्ष्मण हाके आणि नोंदवाद मारे याची चर्चा केली, उपस्थितीची विनंती त्यांना केली होती। मात्र ते त्यांच्या मागणीवर ठाम होते। आम्हाला लेखी दिल्यानंतर आम्ही आमचे उपोषण करू असल्याचे त्या ठिकाणी म्हणले होते। यावेळी जर पहिलं मंत्री गिरीश महाजन यांनी पहिलं पडून मुख्यमंत्री फडणवीस यांना कॉल केला, त्यानंतर त्या दोघांची चर्चा करून दिली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील फोनवरून जे आहे ते हाकेंचं बोलणं करून दिलं आहे। त्यामुळे आता तुम्ही आज तुमचं सरकारचे माझे तिथं शिष्टमंडळ जे आहे ते आम्हाला पाठवा असं त्यांनी म्हणलं। त्यानंतर आता हाके देखील शिष्टमंडळ पाठवण्यास तयार आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं शिष्टमंडळामध्ये थेट आता काही मंत्र्यांची देखील नाव आहे। यामध्ये जर बघितलं तर छगन भुजबळ देखील असणार आहे, पडळकर देखील या शिष्टमंडळामध्ये असणार आहे, विजय वडेट्टीवार या शिष्टमंडळामध्ये असणार आहे। हे हाकेचं शिष्टमंडळ आता मंडळ म्हणून सरकारची चर्चा करणार आहे। आज सह्याद्रीवरती बैठक देखील बोलवण्यात आली आहे। तातडीची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे। त्यामध्ये आता याचं शिष्टमंडळ देखील चर्चा करणार आहे। पुण्याला पण उपोषण चालू आहे, त्या ठिकाणचे जवळपास काही मंडळी असणार आहेत, या ठिकाणचे स्थानिकचे काही मंडळी या शिष्टमंडळामध्ये असणार आहेत। विजय, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे।